ऐतिहासिक न्यूज बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। ऐतिहासिक न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। मी आपल्या समोर अलीम शेख। चितेगावमध्ये ड्रेनेजच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका, ग्रामपंचायतकडून दुर्लक्ष। चितेगाव प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील चितेगाव येथील सादतनगर, भारतनगर, गांधीनगर या भागातील ड्रेनेज लाईनच्या दूषित पाण्यामुळे संपूर्ण परिसर हैराण झाले आहे। मागील 2 महिन्यापासून जलप्राधिकरणच्या 2500 मिमी पाईपलाईनच्या कामामुळे येथील ड्रेनेज लाईन सिस्टमचे आउटलेट फुटले असून अजूनही त्याची दुरुस्ती झाली नाही। या हलगर्जीपणामुळे चितेगावच्या निम्म्याहून अधिक भागात साठलेले पाणी रस्त्यावर साचून नागरिकांच्या आरोग्यास धोका झाला आहे। ग्रामपंचायतचा घोर निष्काळजीपणा दिसून येत आहे। नागरिकांचे म्हणणे असे आहे की गावात 17 ग्रामपंचायत सदस्य असूनही कोणत्याही लोकप्रतिनिधी व समस्याकडे लक्ष देत नाही। ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांची भूमिका पूर्णतः निष्क्रिय आहे। तक्रार करूनही नळ पाणी पुरवठा बंद झाला आहे, रस्ते चिखलमय झाले आहेत आणि दुर्गंधीमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत। या संदर्भात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषद महाराष्ट्र अध्यक्ष शेख साहेब यांनी ऐतिहासिक नगरीशी बोलताना सांगितले की हा थेट आरोग्याशी आणि मानव अधिकारांचा प्रश्न आहे। नागरिकांचे जगणे अशक्य ठरवून ठेवले आहे। प्रशासन याबाबत तातडीने कारवाई करावी। यावेळी बहुजन जनता पक्षाचे कोर कमिटी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, महिला अध्यक्ष म्हात्रे मॅडम, तालुका सल्लागार किशोर कांबळे व स्थानिक ग्रामस्थ महिला मंडळी उपस्थित होते। त्यांनी ग्रामपंचायतच्या निष्क्रियतेवर तीव्र शब्दात टीका केली। दूषित पाण्यामुळे मुलांना व वृद्धांना विशेष त्वचाचा विकार, डेंग्यू, मलेरिया यांचा धोका वाढतोय। दिवसभर दुर्गंधीमुळे खिडक्या उघडता येत नसत आणि साचलेल्या पाण्यात लहान मुले पडतात। हे प्रशासन बघत तरी काय, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। ड्रेनेज लाईन दुरुस्ती तातडीने करावी, साफसफाई निर्जंतुकीकरण मोहीम त्वरित राबवावी, ग्रामपंचायतीला जबाबदार धरून संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, स्थायी उपयोजनांची योजना सदर करावी, अशा प्रमुख मागण्या स्थानिक नागरिकांनी केल्या आहे। चितेगावकर आज आरोग्याच्या अत्यंत गंभीर समस्येला समोर जात आहे। ग्रामपंचायतीच्या निष्काळजीची परिस्थिती निर्माण झाली असून सरकार, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाचे तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे, नाहीतर चितेगाव हे आरोग्य आपत्तीचा केंद्रबिंदू ठरू शकतो। ऐतिहासिक नगरी न्यूज, आपल्या हक्कासाठी, आपल्या आरोग्यासाठी आवाज उचला। ऐतिहासिक न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आपल्या समोर अलीम शेख। पैठण तालुक्यातील चितेगाव शहरामध्ये आपण आहे। चितेगाव शहरामध्ये हे पाणी बघू शकता तुम्ही, हे पाणी हे साचलेलं पाणी आहे। हा पाणी आहे ड्रेनेज लाईनचा। तर ड्रेनेज लाईन पाण्याचं हे दुर्दशा कशी झालेली आहे त्या संदर्भात आपण विचारूया। आपल्या समोर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदचे महाराष्ट्र अध्यक्ष शेख सर आहेत, त्या संदर्भात त्यांच्याशी विचारूया। साहेब, काय सांगाल, हे ड्रेनेजचं पाणी जे आहे हे सर्व ठिकाणी म्हणजे गल्ले जमलेलं आहे। हा जे औरंगाबाद जाणारी पाईपलाईन आहे, या पाईपलाईन तुटलेली आहे। 900ची आणि जे 1600ची पाईपलाईन गेली, या पाईपलाईन तुटल्यामुळे आमची ड्रेनेज लाईन विस्कळीत झालेली आहे। NHI वाल्यांनी सांगितलं होतं की आम्ही त्यांच्या गाईडलाईन्स मध्ये लिहिलेलं आहे की आम्ही जर हे पाईपलाईन करताना तुटली असेल तर आम्ही दुरुस्ती करून देऊ। आम्ही वारंवार त्यांना पत्र प्राधिकरणला, NHI वाल्यांना लिहिलेलं आहे। त्यांनी आज सांगितलं की आज करतो, उद्या करतो, त्यांनी काही करत नाही। तरी पण गल्लीतल्या नागरिकांना इथून पाण्यामधून जाण्यासाठी फार त्रास सहन करावा लागत आहे। याकरिता आम्ही सगळे गावातले ग्रामस्थ, सोमनाथ तात्या आणि मी, म्हात्रेबाई आणि गायकवाड साहेब, बाकी इतर लोकांनी आम्ही भरपूर प्रयत्न केला त्यासाठी। त्यांनी काय आमच्यावर दुर्लक्ष करत आहेत आणि चितेगावमध्ये रोगराई वाढण्याची दाट शक्यता झालेली आहे ड्रेनेजमुळे। या गोष्टीला जबाबदार कोण आहे? या गोष्टीला जबाबदार जे आहे ना, ग्रामपंचायत पण आहे। ग्रामपंचायतनी पाठपुरावा करून त्यांच्याकडून करून घ्यायला पाहिजे। कोणाकडून? प्राधिकरणवाल्याकडून। त्यांनी दुर्लक्ष केलं। त्याची NHI वाल्या साहेबांना आम्ही पत्र लिहून भरपूर वेळेस हे केलं, तर त्यांनी दुर्लक्ष करत आहेत आमच्याकडे। आपल्या समोर सामाजिक कार्यकर्ता म्हात्रे मॅडम आहेत, त्यांच्याशी आपण काय सांगाल? सध्याची परिस्थिती खूप बिकट असल्यामुळे सध्याचं पाणी इतके संडाचं पाणी तुंबलेलं आहे की म्हातारे माणसं सुद्धा इथून जाऊ शकत नाही। आणि नामाजीचे लोक जातात ते चिखलातून अंगावर खूप त्रास सहन करावा लागतो। त्या नागरिकांना त्या लोकांना पण खूप त्रास। हा, लहान लहान मुलं जे शाळेत जाते ते सुद्धा पाय घसरून पडते। या गोष्टीवर ठाम निर्णय लवकर न केल्यास काय तुमचं काय भूमिका आहे? आम्ही इथं आंदोलन करू शकतो, रस्ता आंदोलन, कारण की माझ्या दारात पण
ताज्या बातम्या बघण्यासाठी बघत रहा ऐतिहासिक न्यूज नेटवर्क.